नमस्कार रसिक रंगदेवतेला आणि रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महालक्ष्मी एप्रिलच्या संगीत संध्येला आपण सुरुवात करतो आहोत. रसिकांचं प्रोत्साहन हेच आमचं खरं बळ असं म्हणत आजवर महालक्ष्मी एप्रिल्सनं दरवर्षी असा एक आगळावेगळा कार्यक्रम संगीत संध्याच्या निमित्ताने आपल्या सर्व रसिकांना दिलेला आहे. शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जपणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या शास्त्रीय गायनाची मैफिल आज या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. त्या मैफिलीला सुरुवात करण्यापूर्वी प्रास्ताविकासाठी मी विनंती करते माननीय रवींद्र ओबेराय यांना. नमस्कार. महालक्ष्मी एप्रिलच्या वतीनं दरवर्षी आपण महालक्ष्मी एप्रिल संगीत संध्या हा जो कार्यक्रम करतो, या कार्यक्रमासाठी सभागृहात उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच आपल्या गायकीचा आनंद देण्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन पंडित श्रीनिवासजी जोशी आणि त्यांचे चिरंजीव विराज यांनी येण्याचे मान्य केले, याबद्दल आम्ही त्यांचेही स्वागत करतो आणि आभारी आहोत. गेल्या 1 दशकापासून आम्ही आपल्या कृतीनुसार अभिजात संगीतास प्रोत्साहन मिळावे, श्रोत्यांना कर्णमधुर पण शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आनंद मिळावा म्हणून हा संगीत संध्येची वाटचाल आपण करीत आलेलो आहोत. ज्या कलाकारांचे या करवीर नगरीत कार्यक्रम सहसा झालेले नाहीत त्यांना आम्ही आधी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दशकात आम्ही हे सगळे कार्यक्रम करत आले. या सगळ्यांचं श्रेय नियोजन आमचे कौटुंबिक स्नेही श्री बेळगावचे श्री अशोक गरगटी यांना जातं. अशोक गरगटी यांना एवढ्यासाठी जातं की अशोक गरगटी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची अगदी निकटवर्ती अशी असल्यामुळं त्यांच्या शब्दाला यदाकदाचित कोण नाही म्हणू शकत नाही, म्हणून ती सगळेजण येतात, मान्य करतात. कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन पूर्वी राजाश्रयाच्या नावाने मिळत होता. तो ज्यावेळी संपला, राजे सगळे गेले, त्यानंतर एक असा मधला काळ काहीतरी आला की ज्यावेळी ह्याला अभिजात संगीताला थोडीशी मरगळ आली. पण त्याचवेळी संस्थाश्रय ही नवीन एक संज्ञा पुढं आली आणि त्या ह्याच्यामुळे जे पंडित भीमसेनजींनी आपल्या गुरु सवाई गंधर्वांच्या निधनानंतर 1953 साली बहुधा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सुरुवात केली आणि ती आज तागायत अव्याहतपणे चालू आहे. तसेच जालंधरमध्ये हरवल्लभ मेला ह्या नावाने सुद्धा एक झाली त्या आणि इतर ग्वालियर वगैरे कलकत्ता या ठिकाणी सुद्धा असे महोत्सव व्हायला लागले आणि या महोत्सवाच्यात असे कार्यक्रम होऊ लागले आणि त्यामुळं ह्या कार्यक्रम होत असल्यामुळे एक रसिक श्रोता वर्गही तयार झाला. आम्ही तसा मोठा संगीत महोत्सव तर करू शकत नाही, पण प्रतिवर्षी सामाजिक बांधिलकी या नात्यानं शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा कार्यक्रम करत आलेलो आहोत. सामाजिक कार्यात योगदान असलेले आमचे पिताजी कैलासवासी गुरुदयाळ ओबेराय यांचा मला इथं मुद्दाम परत उल्लेख करावा असं वाटतो की ते स्वतः एक कवी होते. इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू या तिन्ही भाषेत त्यांचं प्रभुत्वही होतं. आध्यात्मिक विचारसरणी असल्यामुळं किंवा त्या पद्धतीचं त्यांचं वाचन वगैरे सगळं असल्यामुळं त्यांनी गीता ही उर्दू काव्यात लिहिलेली होती. दुर्दैवाने ती प्रकाशित होऊ शकली नाही कारण त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि ते सगळं काम तसंच राहिलं. जर ती पूर्ण झाली असती तर माझ्या कल्पनेप्रमाणे भारतातलं ते एक बेजोड अशी काहीतरी एक साहित्यकृती तयार झाली असते, कारण आज तागायत गीता ही उर्दू काव्यात झालेली नाही. त्यांना संगीताच्याबद्दलसुद्धा खूप आवड असायची. संगीत कार्यालय हाथरस होऊन त्यावेळी ते पुस्तकं मागवायचे आणि सगळ्यांना द्यायचे. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचा थीम जो आहे तो लिगसी असा आहे. माझे चिरंजीव आशिष यांना प्रत्येक कार्यक्रमासाठी असे समर्पक काहीतरी शीर्षक सापडतं किंवा विषय सापडतो आणि आमंत्रण पत्रिकेपासून सभागृहातील सर्व रचना त्यांच्या डोक्यात पक्की बसलेली असते आणि ते पूर्णत्वास नेतात. लिगसी म्हणजे वारसा, पारंपरिक ठेवा किंवा हिंदीत आपण त्याला विरासत असं म्हणतो. ह्या आजच्या या अतिथींच्या बाबतीत किती योग्य आहे पहा. भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी संगीत क्षेत्रातील एक अजोड व्यक्तिमत्व. विनायकबुवा पटवर्धन जे ज्येष्ठ संगीत क्षेत्रातले गायक होते, त्यांनी आपल्या मनोगतात पंडितजींच्याबद्दल एक हिंदीमध्ये उल्लेख केलेला आहे
आणि त्यात ते म्हणतात, वर्तमान समय में आप हिंदुस्तानी संगीत के सिरमौर हो, म्हणजे तुम्ही मुकुट म्हणे ह्याच्यातले मुकुट आहात म्हणून. 1932 सालचा तो काळ असेल. जालंधरमध्ये हा हरवल्लभ मेळा होता आणि पंडितजी त्यावेळी तिथं जालंधरमध्ये होते. पंडित मंगतराम यांच्याकडे ते काहीतरी ध्रुपद शिकवत होते त्यावेळी. आणि त्यावेळी विनायकरावही त्यांना तिथं भेटले. नॅचरली की विनायकराव भेटले म्हटल्यानंतर त्यांनी आत्मीयतेने पंडितजींची सगळी चौकशी वगैरे केली. लहान होते त्यावेळी ते. चौकशी केली आणि का आलायस म्हणून विचारल्यानंतर कळलं की ते ध्रुपदसाठी मी इथं आलो आहे म्हणून. त्यावेळी त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, अरे तू कर्नाटकातला, तुझ्या गावाजवळच तिथं चांगला एवढा गुरु असताना तुला इतक्या लांब येऊन शिकायची काय गरज आहे. आणि मग त्यांनी सवाई गंधर्व म्हणजे रामभाऊ गंधर्व यांना त्यावेळी त्यांनी सांगितलं की ह्याला शिकवा तुम्ही म्हणून. आणि ते त्यानंतर इकडे कर्नाटकातच आले आणि त्यानंतर ते तिथे शिकू लागले. पंडितजींचे चिरंजीव पंडित श्रीनिवासजी जोशी दिल्लीच्या IIT BTech झालेले आहेत. आपल्या घराण्यातील गायकीचा सन्मान ठेवण्यासाठी त्यांनी गायन सुरू केलं आणि अनेक कार्यक्रम, अनेक पारितोषिके, अनेक सन्मान त्यांनी प्राप्त केले. पंडित श्रीनिवासजींचे अनेक ध्वनिफिती आणि ॲल्बमही प्रकाशित झाले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते आधारस्तंभ आहेतच, पण भीमसेन जोशींनी 1953 पासून सुरू केलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची धुरा ते यशस्वीपणे हाताळत आहेत. या महोत्सवास गेली अनेक वर्ष 20-25 हजार श्रोता, तो सुद्धा तिकीट काढून त्या कार्यक्रमाला जातो. ही त्या कार्यक्रमाची यशाची एक पावती मोठी आहे. कारण तो कार्यक्रम इतका दर्जेदार असतो की प्रत्येकाला असं वाटतं की आपण तो कार्यक्रम निश्चितपणे पाहिलाच पाहिजे. आणि मी आधीच सांगितल्यासारखं सातत्यानं ज्यावेळी श्रवणीय संगीत कानी पडू लागतं त्यावेळी रसिक श्रोताही आपोआपच घडत जातो. त्याची एक खासियत म्हणजे पंडितजींची एक खासियत आहे की पंडितजी उस्ताद अब्दुल करीम खान आणि सवाई गंधर्व यांच्या गायकीचंही छटा त्यांच्या ह्याच्यात दिसते. म्हणजे पंडितजी भीमसेनजींची तर आहेच, पण यांची छटा त्याच्यात दिसते. दुसरं मला आणि एक मुद्दाम सांगावंसं इथं वाटतं, पंडितजींनी संगीत दिग्दर्शक या नात्यानं सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्यांनी पंडित भीमसेन जोशींचे ॲल्बम किंवा काही CDs सुद्धा आपल्या संगीत देऊनच तशा पद्धतीने तयार केल्या. पंडितजींचे चिरंजीव विराज 10वीत शिकत असलेला हा छोटा गायक उच्च पदावर विराजमान झालेला आहे. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी सवाई गंधर्वमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम केला आणि तो खूप गाजला. भारतातील अनेक मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्यांचं आपलं गायन सादर करून एक आगळा वेगळा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटवलेला आहे. त्यांना भारतरत्न सुभलक्ष्मी यांची फेलोशिप 2014मध्येच मिळाली. तर TV मालिकावर त्यांचे अनेक ठिकाणी गायनही झालेले आहे. विराजच्या यशामध्ये मला मुद्दाम उल्लेख करावा लागतो की विराजच्या आई शिल्पा यांचं सर्वात मोठं योगदान त्याच्यासाठी आहे. सदरचा कार्यक्रम उठावदार, भारदार व्हावा यासाठी राबलेल्या आमच्या सर्व सहकार्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पंडितजी व विराज यांनी आज आपली संगीत तपस्या आपणासमोर ठेवण्यात आले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. नेहमीप्रमाणेच उपस्थित आपणा सर्व श्रोतागण यांचेही आम्ही आभार आहोत. सदरच्या कार्यक्रमास बाहेरगावाहून आलेली खूप मंडळी आहेत, त्यांचेही आम्ही फार खूप आभारी आहोत. सर्वसाधारण मला थोडीशी तर दिलगिरी व्यक्त करावी लागते. यांची काहीतरी वातानुकूलित यंत्रणा आहे, ती काहीतरी 1-2 दिवस झाली बिघडलेली आणि ती अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे थोडासा मला त्रास होईल, कारण आज उकाडा आहे थोडासा. त्या कार्यक्रमाची सूत्र मी शुभदा हिरेमठ यांच्याकडे देण्याआधी उपस्थितांचा गौरव करण्यासाठी आमचे कौटुंबिक स्नेही श्री अशोक गरगट्टी आणि श्री अरुण नरके या दोघांना मंचावर येण्याची विनंती करतो. सर्वप्रथम पंडित श्रीनिवासजींचा सन्मान श्री अशोक गरगट्टी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरचे सत्कार श्री अरुण नरके यांनी करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी
श्री चिरंजीव विराज यांचा सत्कार. विराज. हार्मोनियमसाठी पुण्याहून मुद्दाम या कामासाठी आलेले अविनाश दिघे. तबल्यासाठी आमचे कोल्हापुरातले सुपुत्र श्री महेश देसाई. तानपुऱ्यावरील श्री नितेश जोशी आणि विरेश संकाची. आजच्या या कार्यक्रमाच्या निवेदिका आमच्या मानसकन्या सौ शुभदा हिरेमठ. पंडितजींच्या सुविद्य पत्नी सौ शिल्पा जोशी आज आलेल्या आहेत आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी माधवी गरगटे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा सत्कार करा. धन्यवाद. आणि कार्यक्रमाचे सूत्र मी शुभदाच्याकडे देतो. धन्यवाद काका. रसिक हो, आपण सर्वजण जाणता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याचे खूप आगळं असं महत्त्व आहे. आपण रोज त्याला पाहतो आणि आर्य करतो आणि त्या सूर्याकडून ऊर्जा घेऊन आपल्या आयुष्याला एका ध्येयाने प्रेरित असणाऱ्या आपल्या नवीन उत्साहाला प्रोत्साहन देत आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊ देत अशी प्रार्थना करतो. आज दीपपूजा आहे. श्रावणाला सुरुवात होती आहे आणि पुरणवरणाचा नैवेद्य, श्रावणातल्या सोमवाराची शिवामूठ, सत्यनारायणची पूजा, ठेवणीतले दागिने आणि साड्या, या सगळ्या गोष्टीला आता सुरुवात होती आहे. आणि एक वेगळं असं छान एक सुंदर वातावरण आज या ठिकाणी सुरुवात होती आहे. तर या वातावरणाला आपण पुन्हा एकदा या स्वरांनी प्रेरित असणारा हा संगीत संध्या कार्यक्रमाने आपण सुरुवात करणार आहोत. आपणा सर्वांच्या आयुष्यातील ज्ञान, आरोग्य, ऐश्वर आणि शांती, सौख्याचा प्रकाश आपल्याही जीवनात प्रज्वलित हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून यानंतर आदरणीय श्रीनिवासजी जोशी यांना मी विनंती करते की आपण आपल्या मैफिलीला सुरुवात करावी. रसिक हो, नमस्कार. आपण इतक्या आत्मीयतेने इथे आलात, आपले आभार. श्री रवींद्रजी ओबेरॉय आणि त्यांच्या कुटुंबियांचेही आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल आभार. अशोकरावांचे आणि यांचे मी आभार मानत नाहीत, कारण ते खूपच निकटवर्ती आहेत. म्हणजे बाकी निकटवर्ती नाहीत असं नाही, पण होतील हळूहळू. माझी ओळख आत्ताच झाली. आणि विराज आत्ता इथे बसत नाही आहे, तो कंटाळेल म्हणून थोड्या वेळाने इथे आहे तो. तुम्ही पाहिलंत. म्हणजे माझा वास्तविक आणि काशीनाथ घाणेकर अशा टाईपचं तो येईल नंतर अशी कल्पना होती, पण आधीच येऊन तर कार्यक्रमाचं जे सूत्र आहे ते लेगसी असं ठेवलं आहे. तर एका रागाने सुरुवात करतो. आणि आत्ता इथे यांच्या बोलण्यात काल आणि आज आलं की श्रावण महिना सुरू होतो. तर आजकाल कोणी फार गात नाही, ठुमरी हा प्रकार आपल्याला ऐकवतो. अब के सावन घर आजाई ठुमरी ऐकवतो. आणि नंतर आमच्या वडिलांचं भक्तिगीत ते काही सुटत नाही, अभंग. आणि मध्यंतरी ते काहीतरी मला प्रश्नही विचारणार आहेत. त्या माझे काय अवस्था होते मला माहीत नाही, आपण बघाल. असा हा आहे. आणि लेगसी म्हणजे असं आहे की ही जी वेळ आहे, संधी काल, यात खास करून बाबांचं नाव आहे. त्यांचा सर्वात आवडता या काळाचा राग त्यांनी सर्वात जास्त वेळा गायला असेल, राग पुर्या धनाश्रीने मी सुरुवात करतो. आपला आशीर्वाद असू द्या. अविनाश दिघे त्यांच्या
ते स्वतः गाणं शिकलेले आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत ते. त्यांच्याकडे विधिवत गायन शिकलेले आहेत. आणि यांचा परिचय मी तुम्हाला देणार नाही, ते कोल्हापूरचे ते. आणि एक आभार म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे बाळासाहेब मिरजकर, जे इथे तंबोरे घेऊन आलेले आहेत. त्यामुळे तंबोऱ्यांचा काही चिंता करावीच लागत नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी विशेषतः परदेशात वगैरे तंबोऱ्याशिवाय मैफिली कराव्या लागतात. तर हे यांचेही आभार मानू शकत नाहीत, पण यांचे हे ज्यांनी शोधून काढलं. पण खऱ्या तंबोऱ्याची गंमत काही वेगळीच असते. आणि जसे आमच्या आता 3 पिढ्या आहेत, तशा मिरजकरांच्या किती 5, 6, 7, 8 पिढ्या हे काम सांभाळत आहेत. अजून कोणाचे हे गायक आमचे ज्येष्ठ मित्र विनोद डिग्रजकर इथे आलेले आहेत प्रेमाने. आणि बरं, आता मी जे कोण राहून गेले असतील त्यांचा उल्लेख झाला आहे असं समजा, आणि मी गायनाला सुरुवात करतो. धन्यवाद.
देया संसार कार्य करी सुमिरो तेरो नाम नाम
सुमेरो तेरो नाम 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 तेरो नाम नाम तेरो नाम नाम तेरो नाम 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 आसो मेरो तेरो नाम 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 तेरो नाम नाम तेरो सुमेरो तेरो नाम रे ग म प म रे प म प म नि प म नि सा नि ध नि प म म प म ग ग ग म म म प म ग नि ग रे म ग प म ग सा नि ध नि रे नि ध प प प म ग प म प सा नि सा प म प सा नि सा प म प म ग म रे ग म प प म म प म प ग म ग प म रे ग ग म ग म ग रे म ग रे प म रे ग नि म ग नि ग रे म ग प म प म ग ग म प म ग नि रे ग ग म म प म ग प म म ग ग रे रे सा प म म ग ग रे रे सा प म म ग रे 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 सा तेरो नाम नाम सुमेरो तेरो नाम 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 तेरो नाम नाम तेरो नाम जीव दिया सब संसार सुमेरो तेरो नाम
तेरो नाम जीव दिया सब संसार सुमेरो 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 तेरो नाम। तेरो नाम तेरो नाम नाम तेरो नाम तेरो नाम सुमेरो 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 तेरो नाम। नाम नाम तेरो नाम तेरो नाम तेरो नाम जीवन या सब संसार सुमेरो तेरो नाम नाम
बिन कोन निस्तारे काजी करी जो मेरो तेरो नाम नाम जीव दिया सौ सारे गाजे गए रे आगे गरे मैं जो मेरो तेरो जो मेरो तेरो जो मेरो तेरो नाम काजी करे जो मेरो तेरो जो मेरो तेरो जो मेरो तेरो नाम कोल्हापुरातली गायकी पूर्वापार आहे, थोडंसं त्यांचं देतो. नाम जीव रे नाम जीव रे आदव जो मेरो तेरो नाम
बीत गए जुगवार पिहरवार, बीत गए जुगवार पिहरवा, बीत गए जुगवा पिहरवा, बीत गए जुगवा पम बजाने सा, बीत गए जुगवा पम मम ग ग रे 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 सा सा पम ग रे रे ध प म प म ग म ध म ग म ग रे प, बीत गए बीत गए जुगवा पिहरवा, तुम्हारे मिलन की आस लगी है, तुम्हारे मिलन की आस लगी है, बीत गए जुगवा बीत गए जुगवा, बीत गए जुगवा जुगवा, तुम्हारे मिलन की आस लगे, आस लगे, बीत गए आस लगे, बीत गए जुगवा मगर निरे गम गरे गम ग ध म निर ब म ब निरे गम निर ब म ग म रे ग म ग रे सा, बीत गए जुगवा नि म ग रे सा सा प म प म ग म रे ग रे सा प प म ग ग ध प ध म प म ग नि ध प म सा नि ध प सा नि ध प म प नि म ध नि रे ग म प र प म ग म रे प, बीत गए जुगवा पिहरवा चांद पिया तुम घेर बंधा, तो मेरे रमना आ
चांद पिया तुम देर का तुम देर बदाव अब तो दरसद गाव अब तो दरस दिखाओ नैना नीर बहाए नैना नीर बहाए बीत गए दुर्गवार बेगरवार Dalalim tanom tanom tana din din datak tu nakatin Dalalim tanom tanom tana Dalalim tanom tanom tana Dala 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 Dalalim tanom tanom क्या बात Dalalim 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 tana Dalalim tanom tanom उधर तेरे नाद दारे दाने नादर दर 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 दम दर नाने दे अनरे दे अनरे दालाली दर दम तना दर दम तना दर 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 दालाली नादर दर दम दर नादर दर नादर दर दम दर नादर दर दम दर नादर दर दम दर दम दर दम नाने देला Dumner 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 dane nani dane ne 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 dane ne 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 dane ne ne dane 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 ne 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 dalalim dalalim danom danom dana dalalim danom danom dana dalalim dir 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 dana na dalalim dalalim danom Dalali dom dana dana na 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 der 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 dum der 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 dalali dana dalali na 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 dalali
दालालीम तन दालालीम दालाली तन ओम तन. कोल्हापूरचा मध्येच उल्लेख आपण केलात म्हणून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की पंडितजी आणि कोल्हापूर यांचं एक खूप आगळं नातं होतं आणि त्यांच्या खूप साऱ्या आठवणी कोल्हापूरच्या आहेत. तर आपण पंडितजी आणि कोल्हापूर अशी एखादी आठवण असेल तर आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. बाबांच्या 48 वय असताना माझा जन्म झाला आहे. त्यामुळे त्यांचा एक मोठा जो आयुष्यातला काळ आहे तो माझ्या जन्माच्या अगोदर आहे. आणि ते त्याही काळात म्हणजे त्यांना 5 पिढ्या त्यांनी कारकीर्द त्यांची आहे. आणि ते त्यांचं पदार्पण झालं त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना मानू लागलेले होते लोक आणि पुढच्या 5 पिढ्या मानत राहिले. तर बराचसा त्यांचा कोल्हापूरचा जो संबंध असेल तो कदाचित तिथल्या मोठ्या माणसांना जास्ती माहीत असेल. पण त्यांच्या तोंडून ऐकला तर त्या प्रसिद्ध देवल क्लब आहे तिथे पूर्वी त्यांचं गायन झालं. त्यावेळा म्हणजे आता पुऱ्या धनाश्रय मी पुढे पुढे नेतो, हॉल्सचं वंदन आलेलं आहे सगळं. त्या काळात राग किती वेळ गावा किंवा किती वेळ मैफिल चालावी अशी भूक मोठी होती लोकांची गाण्याची आणि ऐकण्याची सुद्धा. त्यांची एकदा आले तर मग काही कार्यक्रम देवल क्लबात झाले. तेव्हा सुप्रसिद्ध महान रचनाकार आणि गायक पण महान तबलावादकही पंडित जगन्नाथबुवा पुरोहित हे तिथे होते आणि ते त्यांच्या साथीला होते असं ते सांगायचे. त्यांनी साथ केली होती त्यांनी तबल्याची. आणि मी असताना म्हणजे एक संस्मरणीय प्रसंग असा झाला होता की तेव्हा बाबांचं वय 80 वगैरे होतं आणि ते एक रंकाळा उत्सव असा काहीतरी कार्यक्रम झाला होता. मोठा मैदानावर कार्यक्रम होता आणि 25-30 हजार लोक त्या कार्यक्रमाला होते. मी तंबोऱ्यावर होतो आणि त्या दिवशी यमन राग गायला होता बाबांनी. पण त्या कधी असं होतं तंबोऱ्यावर मी बऱ्याच वेळा यमन ऐकला आहे त्यांचा. पण त्या दिवशी त्यांचा असं वेगळा आला की एक वेगळं मटेरियल त्या सगळ्या रागात झालं होतं. तो खूप संस्मरणीय असा प्रसंग होता. बाकी कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप अनंत वेळा मैफिली केलेल्या आहेत. त्यांच्या इथे स्नेही होते. आता शशीताई किर्लोस्कर जे आहेत उद्योगपती किर्लोस्कर त्यांचं माहेर इथं आहे घाटगे पाटकी. तर त्यांचा स्नेह होता आणि त्या शशीताई किर्लोस्कर त्या भेटल्या की खूप अभिमानाने सांगायच्या आमचे वडील, कारण त्यांना त्यांच्या माहेरच्या नावानेच हे करायचे. तर मला हे एक आशय आहेत पुण्यामध्ये मला तशी ओळखतात असं म्हणजे एक गमतीचा किस्सा. तर कोल्हापूरचा प्रसंग असाच आहे की त्या रंकाळा उत्सवातलं गायन हे खूप संस्मरणीय झालं होतं. आपण आणि पंडितजी मुलगा आणि वडील असं नातं न घेता आपण गुरु आणि कलाकार असं जर बघितलं तर आपले काही किस्से आम्हाला इथल्या पालकांना आणि आज बरेच लोक आहेत म्हणजे गाण्याला खूप चांगले दिवस आले आहेत. प्रत्येक घरामध्ये शास्त्रीय गाणारी मुलं तयार होत आहेत. एक बैठक तयार होती आहे आणि त्यांना एक मार्गदर्शन की काय असावं या पद्धतीनं आपण बोलावं असं मला वाटतं. स्टेजवर बसून शास्त्रीय संगीताचं गायन करणे हा फार एक स्वतःलाच आव्हान देऊन म्हणजे 40 मार्कला पासिंग आहे नाही मी तुमचा असेल पण मी 90 मार्कालाच पासिंग मानणार किंवा 99लाच मानणार असं करण्यापैकी प्रकार आहे. त्यामुळे स्टेजवर परफॉर्म करायचं आहे का हा याच्यासाठी वेगळं आहे आणि त्याच्यासाठी शहाण्या माणसांचं काम नाही. थोडंसं हे असलेली माणसंच याच्यात येतात. कारण तुम्ही संगीताला दिवस चांगले आहेत म्हणतात ते ज्याला शास्त्रीय गायन म्हणतो आपण ते सोडूनच्या इतरच्या संगीताला आहे ते सुद्धा हिट झाला माणूस तर
शास्त्रीय संगीत हे म्हणजे पैसे मिळवायचे असतील तर अजूनही मार्ग आहेत. शास्त्रीय संगीतही ज्यांचं नाव झालेलं आहे ते त्यांनी शास्त्रीय संगीत सोडून नाट्यसंगीत गायलं आहे किंवा सिनेमात प्लेबॅक दिला आहे म्हणून जास्त का नाव होतं. शास्त्रीय गायनाला एक माणसाला त्याचं आव्हान वाटायला पाहिजे, मी काहीतरी नवीन माझं वेगळं दाखवू कसं, पण परंपरेला धक्काही लागणार नाही, हे तोल कसा सांभाळू, हे रोज करण्याची साधन आहे, आयुष्यभर करण्याची साधन आहे. पण असं नाही की गाऊ नये, की असं म्हणून मी म्हणतो की गायन शिकल्याने आणि स्वतः गायल्याने ते प्रेक्षकांसमोरच गायला पाहिजे असं काही नाही. आपल्या स्वतःलाही त्याचा आनंद होतो आणि आपण स्वतः अधिकाधिक चांगल्या रीतीने ते करू शकतो, कौशल्य मिळवू शकतो किंवा सूर असा लागू शकतो एखादा की आपल्याला आनंद देऊन जातो. यासाठी ते करायला हरकत नाही, काही नाही. आणि इतरांचं शास्त्रीय गायकांचं गाणं तुम्हाला जास्ती चांगल्या रीतीने त्याचा आस्वाद घेता येईल. तर तुम्ही काय म्हणत होता, कलाकार आणि गुरु आणि शिष्य म्हणून काय आपलं नातं, याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बरं, नाही तुम्ही नंतर मार्गदर्शन वगैरे असं केलं. एक तर मार्गदर्शन करण्याइतपत मी काही मोठा माणूस नाही. मला आता यांनी पंडित श्रीनिवास जोशी म्हणतायत, मला दरवेळेला ऐकल्यावर असं 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 होतं. तर असं झालं की मला गाण्याची आवड होती आणि मध्ये मध्ये गायचो किंवा संगीत, पण असं काही लहानपणापासून आमच्याकडे असं नव्हतं की ते पिढीजात जे गायक होते पूर्वीचे, खासाहेब वगैरे लोक, आमच्याकडे श्रीनिवास खळे संगीत दिग्दर्शक एकदा आले होते. ते बडोद्याला होते लहानपणी आणि तिथे संगीत शाळा होती, तिथे फैयाज खा साहेब वगैरे अशी मोठी माणसं. त्यांनी असा किस्सा सांगितला की त्यांचा मुलगा किंवा पुतण्या कोणतरी तो चालला, किधर जा रहा है भाई, स्कूल जा रहा हूँ, पागल आहे का, बैठ यहाँ रियाज करो. हे त्यांच्या ते लहानपणापासून गाणं करायचं, तसं आमच्या घरात नव्हतं. माझे वडीलही काही संगीतात त्यांच्या घरात व्यावसायिक संगीत गाणारे वगैरे असे घरातले नव्हते. त्यांचे वडील हेडमास्टर होते आणि संस्कृतचे विद्वान होते, इंग्लिश त्यांनी खूप ग्रंथ लिहिले, साहित्यिक वगैरे होते. त्यामुळे असं काही घरात नव्हतं की तुम्ही गाणं करा आणि रोज असं करा वगैरे. मग नंतर मी रेग्युलर जसं जीवन जगतात तसंच जगलो. मी IIT वगैरेमध्ये होतो, त्यामुळे ते एक वेगळंच विश्व होतं. पण गाण्याशी संबंध होता आणि मलाही असं नव्हतं कधी की मी स्टेजवर बसून गाईन का वगैरे माहीत नव्हतं. मग त्यांच्या एक असं झालं की तो काळ असा होता की यांचे शिष्य जे होते, यांचे 3-4 पिढे शिष्य होते, त्यांच्यात ते तर मी म्हटलं हे राहायला पाहिजे काहीतरी, मग आपण शिकावं. मग इथे गुरु फार कडक असतात वगैरे असते, मीच म्हणजे आणि दुसरं म्हणजे ते फार बिझी होते आमचे वडील, की महिन्यातून कित्येक वेळा 20 दिवस बाहेर कार्यक्रमांसाठी. पण जेव्हा मिळाले तेव्हा इथे उलटच होतं की मी बाबा बसूया का जरा, मला सांगता काय असं उलटच म्हणजे. पण ते जेव्हा सांगायचे आणि ते पारंपरिक म्हणजे लिहिणे, वादीसंवादी वगैरे असलं, वादीसंवादी म्हणजे काय सांगितलं असेल, पण की त्याचं फार क्लासातलं शिक्षण असं नाही. त्यांना जसं शिकवलं की मी गातो माझ्या मागून तू गा, आणि तुमचा गुरु तुमचा शिकवणारा जर अतिशय चांगला परफॉर्मर असेल तर एक गोष्ट तुम्हाला आपोआप समजते तरी. आणि या आमच्या वडिलांच्या केसमध्ये असं आहे की म्हणजे सगळे लोक त्यांना म्हणजे त्यांच्यासारखा परफॉर्मिंग कसं करायचं ह्याच्यातले ते फारच म्हणजे पोचलेले मानले जातात नाही का सगळ्या आपल्या, की एक असं गायन गायला उत्तम गायला असं नाही, ते त्याच्यात असे बुडून जायचे. त्यांचे हात, काही लोक त्यांचे हातवारे बघायला पण यायचे म्हणे. पण त्याचं ते कशाचं लक्षण आहे की तुम्ही इतके त्यात तल्लीन झाला आणि तुमच्यावर काही बंधनं नाही आहेत आणि तुम्हाला जगाचं म्हणजे काय म्हणेल काही नाही, काही परवा नाही, आणि तो मस्त एकदम त्या नशेत गेलेले.
ते परफॉर्म करायचं. तर परफॉर्म करताना लोकांना घेऊन जायचं आहे, लोकांना त्यात म्हणजे अंगात आलं पाहिजे आपल्यासारखंच गाणं, हेही करायचं आहे. पण एकीकडे असं लोकांना वाटलं पाहिजे, पण एकीकडे सावध पण राहायला लागतं की आपण गातोय ते मटेरियल चांगलं आहे ना, ते हे नाही कसं पुढचं काय योग्य राहील वगैरे वगैरे. तर ही सगळी जी कला आहे ती त्यांच्या सहवासात मी त्यांच्या घरीच राहिल्यामुळे आणि त्यांच्या मागे तंबोऱ्यावर बसून मैफिलींच्या, की मातृभाषा आपण कशी शिकतो, आपण काही व्याकरण शिकत नाही, लहान मुलं आपोआप शिकतं, तसं त्यांच्या सहवासात राहून राहून ते भिन्नाची एक मला म्हणजे संधी मिळाली. मी आणि आनंद भाटे आम्ही शेवटची बॅच त्यांची. आणि त्यांच्या त्यामुळे हळूहळू मला असं वाटत, मला अशी कल्पना नव्हती की मी स्टेजवर गायला लागेन. पण काय झालं की त्यांच्या बरोबर माझी आई जगभर त्यांच्याबरोबर हिंडायची, तिची तब्येत बिघडली, मग मी जायला लागलो. एक दिवशी कोणतरी मला गाणार का गायलं, मला कधी वाटलं नव्हतं मी स्टेजवर गाईन. तर किस्से म्हणजे असे आहेत की म्हणजे खूप आहेत. आता किती असं आपलं एखादा सांगा असं काही नसतं, पण तंबोऱ्याला बसलेला असताना चुकून काहीतरी, पूर्वीच्या त्यांच्या मैफिली असायच्या की ते इतके भरत असायचे की ते असे मध्येच शिष्याला 6 लावं सांगायचे आणि शिष्याने आपलं बॉल टाकायला स्टार्ट घ्यावं, तसं आपलं असं करणार तेवढ्या ते परत गायला लागायचं की बंद. पण उतारवयामध्ये असं की थोडंसं उसंत मिळावी आणि त्यावेळेला मी असतो, मला जरा चान्स मिळायला लागला. आणि तर एकदा दोनदा असं झालं की एक मैफिल होती, त्यात असं हे केलं आणि लावला आणि काहीतरी फुलूक लागला. मी फार शिकाऊ होतो तेव्हा, आणि काहीतरी गळ्यातून गेलं तर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते गायला सुरुवात करणार होते पण त्यांना बरं वाटलं ते, आणि ते काही काळ भरून आलं त्यांना आणि गाऊ नाही शकली. तर तेवढं एक मला आठवतं त्यांचं. आणि बाकी मग त्यांच्याबरोबर प्रवासात असताना, त्यांच्याबरोबर इकडे तिकडे हिंडताना ते लोकांशी कसं बोलतात काय, त्यांचं नंतर मग मी सगळं त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांचं सेक्रेटरी कम बॉडीगार्ड कम अकाउंटंट कम काय वाटेल ते सगळं काम मला पडायचं. ते दिल्लीला वगैरे गेलो, इथे आपल्याला पिकतं तिथे विकत नाही. आता पुण्यामध्ये वगैरे म्हणजे काय हे रोज दिसतात. ते पंजाब दिल्ली आणि इकडे वगैरे म्हणजे त्यांना फारच लोक म्हणजे देव मानायचे भयंकर. ते दिल्लीला हॉटेलमध्ये ते जसं ते फिल्म स्टार्सवर ते येतात ना धावून पापाराजी, तसे ते कॅमेरा घेऊन आले. त्यांच्याशी भांडाभांडी करण्यापासून सगळं मला करावं लागलं की ते म्हणजे त्यांचं वय झालं होतं, त्यांना आत्ता काय करू वगैरे की त्यांना मुलाखती देणे वगैरे याच्यात काही असं फार बोलण्यात रस नव्हता. पण बोलायचे ते फार मार्मिक बोलायचे. त्या मार्मिक बोलण्यातून सुद्धा खूप त्यांचा सखोलपणा असं दिसून यायचा. एकच सांगतो आणि थांबतो, कारण आपल्याला ते बोलत बसलं तर कार्यक्रम बोलण्याचाच होईल. वसंत साठे केंद्रीय मंत्री होते, ते आमच्या वडिलांचे फॅन होते, ते स्नेही पण होते आणि गाणं खरंच ते ऐका. पूर्वीचे लोक गाण्याचे रसिक म्हणजे क्लासिकल गाण्याचे रसिक राजकारणात पण होते बऱ्यापैकी. तर म्हणजे यशवंतराव चव्हाण होते, अटल बिहारी वाजपेयी होते, म्हणजे उत्तम समजायचं यांना गाणं. विलासराव देशमुखांना अतिशय उत्तम शास्त्रीय संगीत समजायचं. आणि हे आत्ताही असतील पण म्हणजे मला इतकं माहीत नाही, म्हणजे सेफ खेळतो मी, म्हणजे मला माहीत नाही. तर त्यांनी मला हा किस्सा ज्यांनी सांगितला तो हिंदीतून सांगितला. तर वसंत साठ्यांनी त्यांना विचारलं आमच्या वडिलांना की तुमच्यावर कोणाच्या गाण्याचा प्रभाव आहे. तर त्यांनी ते अनेक वेळा उत्तरं दिलेली आहेत. ते म्हणले मी तुम्हाला माहिती आहे की मी यांचं आता आमचे गुरुजी आहेत वगैरे वगैरे सांगितलं. त्यांचे बुजुर्ग जे होते काही. पण शेवटी ते म्हणले
प्रभाव सबका, भाव खुद का, हे सूत्र पाहिजे. म्हणजे लोकांची नक्कल करणं नाही, ते प्रभाव असेल ते ठीक आहे, पण त्याचा स्वतःच्या मुशीतून आलं पाहिजे. आणि ते एक सूत्र कायम कलाकारांनी लक्षात ठेवावं. आजकाल उलटं आहे की म्हणजे पंडित भीमसेन जोशी, कुमारजी यांचे गुरुजी अभिषेकी बुवा वगैरे गायला लागले, तेव्हा समाजाला अशी अपेक्षा होती, हो तुमच्या गुरुजींचं आम्ही ऐकलं आहे, आता तुम्ही काय वेगळं करताय दाखवा. सध्या असा काळ आला आहे की मी किती टक्के माझ्या गुरूंची नक्कल करू शकतो याच्यावर मी किती चांगला गातो असं ठर. उलटं झालं आहे की मी हा सगळ्यात चांगला त्यांच्यासारखा गाऊ शकतो का, मग हा असं. पण काही झालं तरी जी कला आणि जो कलाकार टिकेल, ज्याचं स्वतःचं मटेरियल असेल तोच टिकेल. धन्यवाद.